धन्यवाद मित्रांनो. आताच आपण हडप्पा संस्कृतीचा शोध याबद्दलची माहिती पाहिलेली होती. त्यामधीलच जो दुसरा टॉपिक आहे तो म्हणजे हडप्पा संस्कृतीचा विस्तार. या पॉईंटचा अर्थ असा होतो की जी हडप्पा संस्कृती आहे, ज्यामध्ये मोहनजोदाडो आणि हडप्पा हे जे शहरं सापडलेली होती, यांचा विस्तार कुठून कुठपर्यंत, कोणत्या प्रदेशापासून कुठल्या राज्यापासून कुठल्या राज्यापर्यंत किंवा त्या प्रदेशांच्या सीमांपर्यंत झालेला आहे, याची माहिती आजच्या तासिकेला आपल्याला पाहायची आहे. तर पहा मित्रांनो, जी हडप्पा संस्कृती आहे, या संस्कृतीचा विस्तार बलुचिस्तान, दिल्ली, उत्तर प्रदेश, राजस्थान, नर्मदा नदीचे स्थान किंवा खोरे व कोकण भागामध्ये झालेला आहे. त्यामध्ये पंजाबमध्ये रोपड, राजस्थानमध्ये कालीबंगन व गुजरातमध्ये लोथल ही प्रमुख केंद्रे या हडप्पा संस्कृतीची समजली जातात. या ठिकाणी भारतामध्ये किंवा भारताच्या बाहेरसुद्धा या हडप्पा संस्कृतीचा जो विस्तार आहे तो कशा पद्धतीने झालेला होता, किंवा या हडप्पा संस्कृतीच्या विस्तारामध्ये कोणकोणत्या प्रदेशांचा, भारतातील प्रदेशांचा समावेश होतो किंवा होती किंवा आहे, तर त्याच्याबद्दलची माहिती या ठिकाणी सांगितलेली आहे की या संस्कृतीमध्ये जो बलुचिस्तान, दिल्ली, उत्तर प्रदेश, राजस्थान, नर्मदा नदीचे खोरं आणि कोकण भागामध्ये या हडप्पा संस्कृतीचा विस्तार झालेला होता. त्यानंतर सांगितलेलं आहे की पंजाब असेल, गुजरात असेल किंवा राजस्थान असेल, या राज्यांमध्ये कुठल्या ठिकाणी या हडप्पा संस्कृतीचं केंद्र होतं ते सुद्धा या ठिकाणी सांगितलेलं आहे. जसं पंजाब या ठिकाणी रोपड सांगितलेलं आहे, राजस्थानमध्ये कालीबंगन सांगितलेलं आहे आणि गुजरातमध्ये लोथल ही प्रमुख केंद्रे या हडप्पा संस्कृतीची सांगितलेली आहे. गुजरातमधील लोथल हे अतिशय महत्त्वाचं बंदर त्या काळामध्ये मानलं जात होतं. हे बंदर म्हणजे जहाजांसाठी बांधलेली पक्क्या विटांची गोदी होती. तिचे बांधकाम प्रचंड व मजबूत होते. ते हडप्पा संस्कृतीचे सर्वात मोठे बंदर होते. ऑब्जेक्टिव्हमध्ये नेहमी विचारला जाणारा प्रश्न आहे की हडप्पा संस्कृतीमधील सर्वात मोठे बंदर कोणते, तर त्याचं उत्तर आहे लोथल. तर अशा पद्धतीने या हडप्पा संस्कृतीचा विस्तार पाहत असताना आपण 3 गोष्टी पाहिलेल्या आहे की भारतामधील कोणकोणत्या राज्यांमध्ये किंवा प्रदेशांमध्ये या हडप्पा संस्कृतीचा विस्तार झालेला होता. त्यानंतर भारतातील कोणत्या राज्यामध्ये जे प्रमुख शहर आहेत ती या हडप्पा संस्कृतीची महत्त्वाची केंद्रे होती. आणि त्यानंतर तिसरा पॉईंट पाहिलेला आहे लोथल बंदर, जे गुजरातमध्ये होतं. याला हडप्पा संस्कृतीमधील सर्वात मोठं बंदरसुद्धा म्हटलं जाते. तर धन्यवाद मित्रांनो. पुढील तासिकेला आपण हडप्पा संस्कृतीचं जे नगररचना आहे याबद्दलची माहिती पाहणार आहोत. धन्यवाद.